डेव्हलपर कसं निवडायचं, तर याच्यासाठी बऱ्यापैकी गोष्ट आणि वेगवेगळे मत असू शकतात. पण आमच्या मते डेव्हलपर कुठला चूज करायचा याचं आय थिंक 5 ते 6 पॅरामीटर्स आहे, जे आय थिंक तुम्ही बघितलात तर तुम्ही थोडंफार निवांत होऊ शकतात की नाही आपल्याला घर परत मिळणार आहे. एक आहे की यांच्या अगेन्स्ट केसेस काय चालू आहे का, आणि ते केसेस कसल्या प्रकारचे आहेत, म्हणजे कंझ्युमर कंप्लेंट्स आहेत, रेरा कंप्लेंट्स आहेत, सिव्हिल केसेस आहेत, क्रिमिनल केसेस आहेत. तर हे आय थिंक जाणून घेणं गरजेचं. त्याच्यानंतर की हा डेव्हलपर ऑफर कसं देतोय. जनरली तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर जातात एक वाईब मॅच होते का डेव्हलपर बरोबर, आय थिंक हा पण बघणं गरजेचं आहे की म्हणजे तो कसं बोलतो, कसं वागतो लोकांबरोबर. हा आय थिंक हे 6 पॉईंट जर तुम्ही एका डेव्हलपर बद्दल बघितलं तर तुम्हाला बऱ्यापैकी खात्री येऊन जाईल की हा बाबा हा आपल्याला घर परत देईल. आणि त्याची डिलिव्हरी पॅटर्न आपल्याला दिसते की हा 4 वर्ष 5 वर्षामध्ये त्यांनी दिलेले आहे. तर तो त्याच्या ब्रँड नेमसाठी आणि त्याच्या नावासाठी तरी तो जपेल, कारण त्यांचं ब्रँडिंग पण तेवढंच गरजेचं आहे. त्यांना अजून एक प्रोजेक्ट मिळाला. तुम्ही app.dreamcenter.com मध्ये जर तुम्ही सेक्रेटरी किंवा चेअरमॅन किंवा तुम्ही एका मेंबर म्हणून पण तुम्ही जर चॅटबॉट बरोबर तुम्ही चर्चा कराल, ओके, तर तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP टाका, राईट हँड कॉर्नरला तुम्ही ते बटन दाबा, ते चॅटबॉट येईल. AI विचारू शकतात की बाबा मला नोटीस काढायचं आहे, तर वी वॉन्ट टू क्रिएट नोटीस फॉर कॉलिंग स्पेशल जनरल बॉडी मीटिंग टू इनिशिएट रिडेव्हलपमेंट.